नमस्कार मित्रांनो, मी दिलीप कुमार गट्टे, आदर्श शिक्षण क्रीडा बौद्धिशी संस्था, देऊळघाट, तालुका, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र. आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती देणार आहोत. ती माहिती अशी की स्किल ट्रेनिंगचे फायदे. स्किल ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर या कोर्सचे फायदे काय, त्या संदर्भात मी आज तुम्हाला महत्त्वाची माहिती देणार आहे. तर मित्रांनो, स्किल इंडियाच्या माध्यमातून तुम्ही कुठल्याही प्रकारचा कोर्स केलेला असाल, त्या कोर्स संदर्भात पुढील माहिती अशी की जर तुम्ही कुठल्या क्षेत्रातला कोर्स केला, कुठल्या सेक्टरमधला कोर्स केला, त्यानुसार शासनाच्या माध्यमातून प्रत्येक कोर्सनुसार अलग अलग वेकेन्सी शासनाकडे इव्हायलेबल असते. ते कंपनीमार्फत आपल्याला इव्हायलेबल करून देता. रोजगार मेळावे घेता. त्या रोजगार मेळाव्यातून शासन आपल्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून देते. किंवा स्किल कॉम्पिटिशन म्हणून शासनाच्या माध्यमातून एक प्रोजेक्ट राबविला जातो. स्किल कॉम्पिटिशन म्हणजे काय? स्किल कॉम्पिटिशन म्हणजे की जे महाराष्ट्रातील, देशातील जे विद्यार्थी असेल, त्यांच्यामध्ये स्किल असेल, त्यांनी चांगल्या कोर्सची परिपूर्ण माहिती घेतली असेल, त्यांना कोर्स संदर्भात पूर्ण नॉलेज असेल, ते करू शकता, अशा विद्यार्थ्यांचे स्किल कॉम्पिटिशन होते. हे स्किल कॉम्पिटिशन ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटला होत असते. त्यानुसार तुमची पात्रता, तुमचं शिक्षण, त्यानुसार तुमची ती निवड केली जाते. स्किल कॉम्पिटिशनमधून यथा कदाचित तुमचा नंबर जर लागला तर तुम्हाला विदेशमध्ये काम करण्याची संधी शासनामार्फत उपलब्ध होती. शासनातर्फे सर्व खर्च केला जातो. विजा, पासपोर्ट वगैरे सर्व, राहण्याची व्यवस्था सर्वही शासन करत असते. स्किल कॉम्पिटिशनच्या माध्यमातून आज भारतातील भरपूर विद्यार्थी हे मोठमोठ्या देशामध्ये, इस्रायलसारख्या देशामध्ये जाऊन तिथे काम करतात. यांना संपूर्ण शासनाच्या माध्यमातून खर्च असतो, सॅलरी उत्तम असते. तर मित्रांनो, तुम्ही स्किल कॉम्पिटिशनमध्ये पण भाग घेऊ शकता. त्याकरता तुम्हाला स्किल प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे. किंवा जर तुम्हाला स्किल कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचं नसेल, तुम्हाला स्थानिक पातळीवरती जर काम करायचं असेल, जिल्हा कौशल्य विभागामार्फत रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जातं. त्या रोजगार मेळाव्याच्या आयोजनमधून तिथं प्रत्येक विद्यार्थ्यांना बोलवलं जातं. त्यांना ग्रुपच्या माध्यमातून माहिती दिली जाते व तिथं भरपूर अशा कंपन्या येतात. तुमच्या पात्रतेनुसार, तुमच्या शिक्षणानुसार तिथं तुमची सॅलरी ठरवली जाते व शासनाच्या माध्यमातून तुम्हाला त्या कंपनीमध्ये रोजगार, जॉब हा देण्यात येतो. मित्रांनो, सांगायचा उद्देश हाच, आज बेरोजगारीचा खूप मोठा मुद्दा वाढलेला आहे. बेरोजगारीला आळा बसण्यासाठी शासनाने कौशल्य विभागामार्फत कौशल्याचे रोजगार, कौशल्याचे प्रशिक्षण हे संपूर्ण भारतामध्ये राबवण्यात येत आहेत. कौशल्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कौशल्य विभागामार्फत कॉन्ट्रॅक्ट बेसवर जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, गव्हर्नमेंटच्या इतर कुठल्याही कार्यालयामध्ये तुम्हाला रोजगार उपलब्ध करून देण्यात येतो. त्याकरिता तुम्हाला स्किल प्रशिक्षणाची ट्रेनिंग घेणं हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तो मित्रांनो, इकडे तिकडे भटकल्यापेक्षा या आपलं गाव सोडून दुसऱ्या शहरापर्यंत खूप अंतरावर जायचं जॉबसाठी, कामासाठी, तर बेस्ट हेच आहे. मी तुम्हाला एकच माहिती देतो की प्रत्येक आपल्या विभागामध्ये स्किल प्रशिक्षणचे कोर्सेस चालू असतात. या कोर्समध्ये आपण ॲडमिशन करावी, प्रशिक्षण पूर्ण करावे. या प्रशिक्षण पूर्ण शासनातर्फे विनामूल्य असतं. प्रशिक्षण झाल्यानंतर कौशल्य विभागामध्ये जाऊन आपण आपल्या नावाची नोंदणी करावी. नोंदणी केल्यानंतर तुम्ही त्यांच्या ग्रुपला ॲड व्हा किंवा तुम्ही ज्या प्रशिक्षण सेंटरला प्रशिक्षण घेतलं त्यांच्या सतत संपर्कात राहा. त्या संपर्कामध्ये त्यांना तुम्ही माहिती द्या की रोजगार मेळाव्याचं जर कुठं असेल तर आम्हाला कळवा. किंवा कौशल्य विभागामध्ये जाऊन तुम्ही तुमची माहिती दिल्यानंतर ते पण तुम्हाला माहिती देईल. जिथं कुठेही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं राहील, त्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या नामांकित कंपनीमध्ये जॉब मिळवू शकता.
राहिला सॅलरीचा विषय, तुमचा पात्रतेनुसार तुमची सॅलरी राहील. तर मित्रांनो, प्रत्येक जणाने स्किल प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. स्किल प्रशिक्षण हे फक्त 3 महिन्याचं असतं, पण 3 महिन्यानंतर तुम्ही सुरळीतपणे प्रशिक्षण घेतल्यानंतर 100% तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल. स्किल प्रशिक्षणचं नाचं असं आहे की तुम्ही शासनातर्फे काम करू शकता, कंपनीमध्ये काम करू शकता, किंवा तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण स्वतःचा बिझनेस चालू करू शकता. आज जिल्हा परिषद ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टर बेसवर जी भरती करण्यात येत आहे, ती जी भरती करण्यात येते ही स्किलच्या माध्यमातून ज्यांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना शासन संधी देत आहे. त्या याकरता स्किल ट्रेनिंग घ्यावी व आपल्या विभागातील जिल्हा कौशल्य विभागाशी संपर्कात राहून तुम्ही कुठंतरी जॉब तुम्हाला मिळू शकतो किंवा तुम्ही तुमचा रोजगार उपलब्ध करू शकता. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.